तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, दोन्ही शिवसेना एकत्र येणार, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात मराठी भूमी. ठाणे पालघर स्थानिक संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीच्या ताकदीबाबत मोठा दावा केला. एकनाथ शिंदे म्हणाले की या मतदारसंघात महायुतीचे स्पष्ट बहुमत आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचा मोठा पाठिंबा महायुतीला मिळत असल्यामुळे रवींद्र फाटक हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या आव्हानाबाबत विचारले असता लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र केवळ ठाणे पालघरच नव्हे तर राज्यातील सर्व 17 जागांवर महायुतीचे वर्चस्व असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असेही ते म्हणाले. काही ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज भरल्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी सांगितले की उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपण्यापूर्वी महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील. ज्या ठिकाणी महायुतीतील दोन उमेदवार समोरासमोर आहेत तेथे समन्वयातून तोडगा काढला जाईल. दोन्ही शिवसेना भविष्यात एकत्र याव्यात असं विधान अंबादास दानवे यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववाच्या विचारांवर चालत आहोत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सरकार स्थापन केलं आहे आणि जनतेचा विश्वास आजही आमच्यासोबत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने राहील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी महायुतीची विजयी घोडदौड पुढेही कायम राहणार असल्याचा दावा केला आहे. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालघरसह राज्यातील सर्व 17 जागांवर महायुतीच्या विजयाचा दावा केला आहे. या दाव्याबाबत तुमची काय मतं आहे आम्हाला कमेंट करून एकदा नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल मराठी भूमीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.